कोण शेख सुभान अली यांचं व्याख्यान मी कधी ऐकलं नाही, पण अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं इस्लामीकरण करण्याचा फार मोठा घातला जात आहे आणि त्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ आहे. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार काँग्रेसची. हे जे सुभान अली आहेत ते काल काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेळाव्यात हे बोलत होते आणि काही दिवसापूर्वी ते बारामतीत माननीय शरद पवारच्या शेजारी बसून इफ्तियारची पार्टी खात होते. म्हणून यावर त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात आला असेल. पहिली गोष्ट की हिंदू धर्मात समुद्र ओलांडू नये असं कुठंही म्हटलेलं नाही. खुद्द प्रभू रामचंद्राने समुद्र ओलांडून श्रीलंकेत जाऊन रावणावर स्वारी केलेली आहे. जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, बाली या भागात जी हिंदू संस्कृती गेली ती समुद्र ओलांडूनच गेलेली आहे. समुद्र न ओलांडावा ही कल्पना अत्यंत अलीकडची आहे. म्हणजे 1900 शतक सुरू व्हायच्या तिची कारणंसुद्धा खूप वेगळी आहे. त्याच्यामुळं समुद्र ओलांडायचा नाही म्हणून हिंदू सैनिक समुद्रावर जात नव्हते हे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. आता दुसरा त्यांचा प्रश्न आहे की मुसलमान त्यांनी जे काही नावं घेतलेली आहेत त्यात दौलत खान आणि दर्या सारंग हे दोन आहेत. सुरुवातीला आपली लोक हे त्या समुद्र लढाईला किंवा समुद्राच्या एकंदरीत त्या यंत्रणेत सक्षम नव्हती आणि ती सक्षम व्हावी म्हणून महाराजांनी या लोकांना नोकरीला ठेवलं होतं. 1679 दर्या सारंगला महाराजांनी स्वतः अटक केलेली आहे. आणि यांना असं म्हणायचं आहे काय की जे मुस्लिम महाराजांच्या सैन्यात होते अगदी स्वराज्याच्या हेतून प्रेरित होऊनच महाराजांसोबत नव्हते, तर ते भाडोत्री सैनिक या पद्धतीने ते वागायचे. ते कधी विजापूरकडे असायचे, कधी महाराजाकडे असायचे. त्याच्यामुळे शेख सुभान अलीचा हा दावा अत्यंत चूक आहे. त्याच्या पुढे जाऊन मी अजून सांगेन की ज्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीच्या किल्ल्यात होते त्यावेळेस त्यांच्या दोन पत्नी महाराणी ताराबाई आणि राजसबाई या विशाळगडाहून समुद्रमार्गे कर्नाटकात गेलेला हा उल्लेख आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांचे पुरोहितसुद्धा होते. म्हणजे समुद्र ओलांडायला कुठेही बंदी नव्हती. हिंदू धर्मात तशी नाही, ती संकल्पना अलीकडची आहे. त्याच्यामुळे त्यांचा हा दावा फोल आहे. दुसरं त्यांनी एक सांगितलं आहे की नगरच्या शाह शरीफ दर्ग्यावरून मालोजी राजाने आपल्या दोन पुत्रांचं नाव शहाजी आणि सरफोजी असं ठेवलेलं आहे. ते अत्यंत चूक आहे. हे नाव ठेवण्याच्या अगोदर जवळपास 50 वर्ष म्हणजे माझ्या हातात डॉक्टर संजय गायकवाड यांचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे की जे नामकरण झाला हा गैरसमज बखरकार आणि आजकालच्या काही इतिहासकाराने दिलेला आहे. त्यांनी स्पष्ट उल्लेख दिलेला आहे की 14 मार्च 1568च्या पत्रात साखरखेडलेला ज्या गावाची मुकदमी राजश्री शरीफजी राजे भोसले यांच्याकडे होती. म्हणजे यांचे नाव ठेवण्याच्या अगोदरपासून म्हणजे किमान 1540च्या पूर्वीपासून सुद्धा शहाजी आणि सरफोजी ही नावं मराठा घराण्यात आणि भोसले घराण्यात होती. म्हणून त्याचा हा दावा अत्यंत खोटा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माच्या नावाखाली कुणावर अन्याय होत नव्हता आणि कुणाचं लांबून चालन होत नव्हतं. पण शिवाजी महाराजांनी एक पत्र आपले धाकटे भाऊ व्यंकोजी राजे यांना लिहिलेलं. त्या पत्रात त्यांनी असं स्पष्ट सांगितलं आहे की मी तुर्कांना मारतो. तुर्क इथं मुस्लिम या अर्थानं शब्द आहे आणि तुम्ही तुर्काला नोकरीला ठेवता. म्हणजे तुम्ही जर तुर्काला नोकरीला ठेवलं तर तुमचा विजय कसा होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्ता तामिळनाडूमध्ये शोनाचलमचं मंदिर जे मुसलमानाने पाडून त्याची मस्जिद केली होती, शिवाजी महाराजांनी त्याचं पुन्हा मंदिर केलं. ते मंदिर आजही उपलब्ध आहे. गोव्यामध्ये नार्वेला सप्तकोटीश्वराचं मंदिर जे पाडून मस्जिद झाली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं पुन्हा मंदिर बांधलेलं आहे. मराठ्यांचा राज्य करण्याचा उद्देशच होता हिंदू धर्माला संरक्षण. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू थोरले शाहू महाराज यांच्या कालखंडात नानासाहेब पेशव्याने त्र्यंबकेश्वरचं मंदिर पाडून तिथं मस्जिद झाली होती. त्याचं पुन्हा मंदिर बांधलं. त्याचा रुपये आणि पैमध्ये खर्च आज उपलब्ध आहे. उज्जैनचं महाकालेश्वरचं मंदिर सुलतान इल्तुतमिशनं पाडलं होतं. राणोजी शिंदेचे दिवाण रामचंद्र बाबा सुकटणकर यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलं आहे.
मराठीच असे एकमेव या हिंदुस्थानात आहेत की ज्यांनी मुसलमानांनी मंदिर पाडून मस्जिद केली, ती मस्जिद पाडून पुन्हा तिथं मंदिर उभारलेलं आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराज हिंदू धर्माचे रक्षकच होते. खुद्द संभाजी महाराजाच्या दानपत्रात तसा उल्लेख आहे की माझे पिता कसे होते, तर म्लेंचे क्षय दीक्षित, म्हणजे तरुण वयात म्लेंचांचा क्षय करायचा, नाश करायचा याची शपथ घेतलेले होते. खुद्द संभाजीराजेच म्हणतात. आता संभाजीराजे इतकं तर आपल्या पित्याला कोणी ओळखत नसेल. त्याच्यामुळे हे दावा खोटा आहे. आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजाच्या महान कार्याचं जर कोणी इस्लामीकरण करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला कडाडून विरोध करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.